भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जन धन माता पिता. थोडा वर गेला महाराज, थोडा जास्त नाही. महायोग पीठे तठे भीमरथा, वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रिः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं, गौरी शंकर दयामूर्तिं भास्कर वंदे पुनः पुनः. भोंगे कमी करा, भोंगे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जमला आता वर चढू राहिला, थोडा थोडं गट अलीकडे घ्या, गट अलीकडे घ्या. सती रंभा जयाची माता से हो, आकारा मनामे पिता बसे हो. शिरसोली गावी अवतार धरिला, नमस्कार माझा मौनी प्रभूला. राधा मेरी स्वामिनी, मैं राधे को दास, जन्म जन्म मुहे दीजियो श्री वृंदावन को वास. राधा राधा कहत ही
सब व्याधा मिट जाय, जन्म जन्म किया पदा राधा नाम सुनाय। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मनोजवं मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विठ्ठल भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता उपस्थित। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निरूपणा करता निवडलेला अभंग विकू नको। वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबा राय यांचा हा 4 चरणाचा सर्वांचा पाठातील सर्वांचा परिचित असलेला 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून भक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि भक्तीचे किती प्रकार आहेत याचा महिमा प्रतिपादन करतायत। विठाला विठाला आज सर्वजण आपण एकत्रित आलो आहोत याचं फार मोठं कारण आहे। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या आगमनापासून मारुतीरायाच्या आगमनापर्यंत आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे। समस्त इर्लाकर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य स्वरूपातला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मला असं वाटते की या दिवसाचं हे 3रं कीर्तन आहे। या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत आनंद वाटला। गावातील काही प्रतिष्ठित मंडळी मला या ठिकाणी भेटली, सांगितलं महाराज आमचं हे पहिलंच वर्ष आहे, पण या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं की हे 12व 13व वर्ष आहे। बस पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी फक्त माझी एकच प्रार्थना आहे की याचा वेल हा कळसावर गेला पाहिजे। फक्त इर्लाकर ग्रामस्थांना माझे हात जोडून विनंती आहे, हा पहिल्या वर्षाचा सप्ताह तुम्ही या वर्षीपासून प्रारंभ केला ना, फक्त या सप्त्याला कोणाची नजर लागू देऊ नका म्हणजे झालं। विकू नको। ज्या दिवशी सप्त्याला नजर लागली की जिकडे तिकडे बुक्काच बुक्का लावा लागतो, म्हणून सप्त्याला नजर नाही लागली पाहिजे। का सप्ते केले पाहिजे, का कथा कीर्तन केले पाहिजे, ऐका हे 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत सज्जनांनो। जास्त वेळ तुमचा मी या ठिकाणी घेणार नाही। साधू संतांनी आपल्याला सातत्याचा मार्ग दाखवला, तोच मार्ग आपल्याला स्वीकारायचा आहे, हे वारकरी संप्रदायाचे नियम आहेत। म्हणून आज या वर्षी पहिल्या वर्षाचं हे जे सप्ताहाचं आयोजन आहे, या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत आनंद वाटला। संपूर्ण इर्ला या ठिकाणी येऊन बसलेला आहे। खास करून माता वर्ग जास्तीत जास्त संख्येने उपस्थित आहे। माता वर्गांनो, मरावं आणि तुमच्या पोटी जन्माला यावं महाराज याचं कारण आहे। गावापुरता मर्यादित नाही, नीट ऐका, तालुक्यापुरता मर्यादित नाही, जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरता सुद्धा मर्यादित नाही, तर संपूर्ण भारत देशातला परमार्थ फक्त या माता मावल्यांमुळे जिवंत आहे। या माता मावल्यांमुळे हा परमार्थ जिवंत आहे। तुम्ही म्हणसान मग आम्ही काय करतो? अरे बाबांनो, मुख्य काम महिला मंडळी करतात। धुणं तुम्हाला धुता येतं का? भांडे तुम्हाला घासता येतात का घासतात इकडे भांडे? भाषा समजते ना माझी? आमच्याकडे माणसं मेल्यानंतर जातात, तुमच्याकडे इर्लाकर मंडळी ऐका, विकू नको, ऐका, भारत देशातला सगळा परमार्थ फक्त या माता वर्गाने टिकून ठेवलेला आहे। याचं कारण आहे बघा, सगळ्याच्या उशिरा झोपते
आणि सगळ्याच्या आधी उठते. सर्व घरातली धुनी भांडी करून कथा श्रवण करण्यासाठी सुद्धा येते. आणि आमचा पुरुष वर्ग असा आहे, कीर्तनात पुढे कधी बसत नाहीत. आवाज याचा आवाज. कीर्तनात पुढे कधी बसत नाहीत. ते चौकशी करतात बाजूला बाजूला बसून, कीर्तनकार म्हातारा आहे की जवान आहे, कीर्तनकार स्वरात गातो की बेस्वरात गातो, कीर्तनकार जाडा आहे की माझ्यासारखा अगरबत्ती छाप बारीक आहे, कीर्तनकार अभंगावर बोलतो की अभंगाच्या बाहेर बोलतो, कीर्तन हे चिंतनीय करतो की कीर्तन हे विनोदीय करतो. चांगलं वाटलं तर बसलं, नाही तर मग बॅक साईड झटकली की पाठीमागून निघून जायचं. ही परिस्थिती आहे. ऐका, याच्याकरता गावामध्ये कथा कीर्तन प्रवचन नाही होत. याच्याकरता संतांनी आपल्याला उपदेश केलेला नाही. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. बुडते जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भार शेष उरला तो सेव. या कष्टकरी कलियुगामध्ये नको त्या मार्गाने जाणारा हा समाज आहे. आणि नको त्या मार्गाने गेल्यानंतर हा पुरुष वर्ग, हा माता वर्ग अधोगतीला जाणार आहे. अधोगतीला जाण्यापासून वाचवण्याचं काम आमचे मायबाप करतात. त्यांचं नाव आहे संत. ऐका, प्रत्येक क्षणोक्षणाला मार्गदर्शन ज्या संतांनी आपल्याला केलेलं आहे, त्यांची या समाजावर फार मोठे उपकार आहेत. किती उपकार आहेत? केले उपकार सांगू मी काय, आता जमलं ते. बापन करी ऐशी माय. बघा, जन्मदात्या आईपेक्षा श्रेष्ठत्व जर शास्त्राने कोणाला दिलं असेल ना, तर ते फक्त संताला दिलेलं आहे. कधी आईही तुमच्या आज्ञेचं पालन करणार नाही, कधी जन्मदाता वडील सुद्धा तुमच्या आज्ञेचं पालन करणार नाही. पण माझ्या संतांकडे हक्कानं बोलून पहा, स्वतःच्या प्राणाची आहुती देतील पण तुमचं काम केल्याशिवाय राहत नाहीत. त्यांचं नाव संत आहे. त्यांचं नाव संत आहे. कारण या कष्टकरी कलियुगामध्ये अवतार करण्याचं कारणच ते आहे. अवतार तू या लोकांकरता एकदा टाळ्या वाजवा. महाराज, कीर्तनामध्ये सुद्धा सांप्रदायिक वातावरण तयार करण्याकरता बेंबीच्या देठापासून गावं लागतं. हे लोक गाव सोडून या ठिकाणी येतात तुम्हाला आनंद मिळावा याकरता. 4 पैसे शिल्लक दिले पाहिजे हा आमचा उद्देश नाही. गावागावामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आज या ठिकाणी येतात. हे बघा, गजानन महाराज घामेपर्यंत मृदंग वाजवत आहेत. नंदकिशोर महाराजांनी सुंदर चाल गायली. आणि आमच्या परिसराचं वैभव आमचे वैभव महाराज बघा काय आवाज आहे. ही सर्व मंडळी या ठिकाणी आली आणि या सर्व मंडळीचं दर्शन मला ज्यांच्यामुळे झालं आमचे पांडुरंग काका टाकसाळ दादांनी मला फोन केला. कारण चिखली या परिसरामध्ये बरेच कार्यक्रम त्यांनी माझे ऐकले, उपस्थितही ते होते. माझ्याकडे फार मोठी जबाबदारी असताना सुद्धा मी या ठिकाणी आलो. आणि खरोखर असं सांगतोय, मनातून सांगतोय, अजूनही मला पटत नाही की हे तुमच्या गावचं पहिलं वर्ष आहे. विठाला विठाला. म्हणून येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. येथे उपकारासाठी आले
तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी संत महात्मे आले. पण काही साधक जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांकडे गेलेत आणि तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबा, साधकाचं वैराग्य आमच्यासारख्याला प्राप्त व्हावं अशी आमची इच्छा आहे, त्यानिमित्तानं आम्ही काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, भक्त कसे असले पाहिजे. ऐका, भक्त कसे असले पाहिजे आणि त्या भक्ताकडून भक्ती सुद्धा कशी झाली पाहिजे हे सुद्धा संत सांगतात. भक्ती अनेक प्रकारची आहे. भक्ती जनाबाईनं केली, भक्ती मीराबाईनं केली, भक्ती बहिणाबाईनं केली, भक्ती मुक्ताबाईनं केली, भक्ती तुम्ही आम्ही सुद्धा करतो. पण आपली भक्ती प्रपंचाला अटॅच आहे आणि या संतांची भक्ती परमार्थाला अटॅच आहे. हा फरक आहे. आपण देहावर उदास राहून भक्ती करत नाही. बघा, आपल्या गावामध्ये जर काही भजन मंडळातल्या महिला हरिपाठ करत असतील तर मला असं वाटते, सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी, सुनबाई चहा झाला का? लक्षात नाही आलं तुमच्या? देवाचे द्वारी उभा क्षणभरी, अरे गोरं कोट्यात चारा खात. याचं कारण असं आहे, आपण परमार्थ करतो सज्जनांनो, पण परमार्थामध्ये कुठंतरी प्रपंच आळ येतो. ऐका, हा आपला झाला. आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांना विचारा, तुमचा प्रपंच आळ आला का? तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या नामे घालून या शून्य, संसाराच्या नामे घालून या शून्य, ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्या परमार्थामध्ये प्रपंच येतो. परमार्थ करत असताना परमार्थामध्ये प्रपंच यायला नको. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज देत आहेत उदाहरण. तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या नामे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला, परिणाम हरिभजनी हे धवडिले जग, चुकविला लाग कडी काळाचा. बघा, हरिभजन करत करत, हरिभजन अर्थात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत करत संप्रदायाचा वेळ आम्ही या समाजाला लावलाय. पण घरावर मात्र तुळशीपत्र ठेवलं आणि भंडाऱ्यावर गेले, घरावर मात्र तुळशीपत्र ठेवलं आणि भामचंद्रावर गेले. आपण कधी भंडाऱ्यावर जात नाही, आपण भंडाऱ्यावर जातो. भंडारा हा डोंगर आहे, आपण भंडाऱ्यावर जातो. शेवटच्या दिवशी काला झाला की आपल्या गावात महापंगत असते, आमच्याकडे त्याला भंडारा असं म्हणतात. आम्ही टप्पूला जातो पण विठ्ठल भक्ती करता जात नाही. म्हणून हा फरक आहे. महाराज म्हणतात, भक्ती करत असताना साधकाची दशा उदास असली पाहिजे. आणि ऐका, परमार्थ करत असताना एवढा परमार्थ आपण केला पाहिजे, एवढा परमार्थ आपण केला पाहिजे की या लोकांनी आपल्याला वेळ म्हटलं पाहिजे, वेळ म्हटलं पाहिजे. परमार्थ करत असताना परमार्थामध्ये वेळ झालं पाहिजे. झाले लोक वेडे, तुकोबा वेडे झाले, जनाबाई वेड्या झाल्या, बहिणाबाई वेड्या झाल्या, आदिशक्ती मुक्ताबाई सुद्धा वेडी झाली. चला शेगावला 2 मिनिटं, गजानन महाराज सुद्धा वेडे झाले. विठाला विठाला मीराबाई वेड्या झाल्या. या ठिकाणी श्याम महाराज तुमच्या समोर बोलतायत ना, हे सुद्धा वेडेच आहेत. बघा, सप्ताह प्रारंभ होण्या अगोदर महाराज लोक गावात आले रे आले की काही समाजकंटक लोक म्हणतात, बस आले रे भाऊ, आता 8 दिवस काही हे झोपू देत नाहीत रे भाऊ. हे 8 दिवस आता स्वतःही येडे आणि दुसऱ्यालाही येडे करणार झालो आम्ही येडे. आम्हाला समाजाने येडं म्हणावं ही आमची इच्छा आहे आणि येडे म्हणणाऱ्या माणसांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे. आम्हाला येडं म्हणा, आम्ही येडा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, येडा झालो, वेळा झालो, वेडी यांच्या गावी गेलो. वेळ झालो आम्ही. आमची जनाबाई वेडी झाली, आमची मीराबाई सुद्धा वेडी झाली. ऐका, माता वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे म्हणून मीराबाईचं उदाहरण सांगतो. एकुंती एक लेक होती राजा.
मीराबाई राजाची एकूण ती एक मुलगी होती, पण कृष्ण भक्तीमध्ये वेडी झाली. एवढी वेडी झाली, एवढी वेडी झाली. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, बन के जो महलों में पड़ी, मीरा रानी दीवानी दीवानी बनी, ऐसी लागी. मीराबाई कृष्ण भक्तीमध्ये पागल झाल्या, एवढ्या पागल झाल्या. बाप श्रीमंत होता, श्रीमंत बाप मीराबाईला म्हणू लागला, अगं परमार्थ हा गरीब लोकांचा आहे, परमार्थ हा गरीब लोकांचा आहे, परमार्थ हा श्रीमंत लोकांचा नाही. श्रीमंत लोकांना कसं असं आयटीत राहिलं पाहिजे, श्रीमंत लोकांनी कसं वजनात आलं पाहिजे, श्रीमंत लोकांनी कीर्तन चालू होण्याची वाट पाहिली पाहिजे. श्रीमंत लोकांना पहिल्या पंक्तीत कधी बसायचं नसतं, मग श्रीमंत लोकांनी पंक्तीत अंगठी दाखवत फिरायचं असतं. श्रीमंत. मीराबाईचे वडील मीराबाईला सांगू लागले, मिरे परमार्थ आपल्या कुळात नाही आणि परमार्थ तुला सुद्धा करता येणार नाही. पण मीराबाई भगवंताच्या भगवंताच्या भक्तीमध्ये पागल झाली होती. मी पागल या शब्दावर बोलतो हा, म्हणजे इथं बसलेले सगळे पागलच आहेत म्हणूनच बोलतो. आम्ही सगळे पागल आहोत आणि आम्हाला तुम्ही पागल म्हटलं पाहिजे, कारण मी तुम्हाला सांगितलंय आम्हाला पागल म्हणणाऱ्या लोकांना आम्ही अंतःकरणातून शुभेच्छा देतो. कारण जोपर्यंत तुमची निंदा नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही. जब तक जिंदा है तब तक निंदा है, कबीर महाराज म्हणतात. आणि ज्या ज्या लोकांची निंदा झाली ना ते महाराष्ट्रात गाजत नाहीत, संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव मोठं होतं. बघा, भारत गुरु असं म्हणता येत नाही माझ्या तुकोबाला, राज्यगुरु असंही म्हणता येत नाही माझ्या तुकोबाला, आणि कोण्याही संताला जगद्गुरु म्हणता येत नाही, फक्त जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज शिवाय. अधिकार आहे तुकोबाचा, किती अधिकार आहे तुकोबाचा. याचं कारण आहे सज्जनांनो, प्रपंचाच्या 3 पत्रावर तुळस पत्र ठेवल्यानंतर हरिभजनीये धवडिले जगन चुकविला लाग कडी काळाचा. वेडे झाले, भंडारा भामचंद्रावर गेले, एवढे वेडे झाले, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या भेटीला यावं लागलं, एवढे वेडे झाले. म्हणून भक्ती जेवढी सहजासहजी आपल्याला सोपी वाटते सज्जनांनो, तेवढी भक्ती ही सोपी नाही. भक्ती तो कठीण किंवा परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. काही लोक विचार करत असतील का हो तुम्ही परमार्थ करता. आम्ही आज गजानन महाराज संस्थांमध्ये शिकलोय, अभ्यास केला, या समाजाचे टुमणे सुद्धा ऐकले. टुमणे देतात ना लोक, काय महाराज कशाला धोत्र वस्त्र परिधान करता, कशाला चाट्या करता, कशाला 4-4 वर्ष अभ्यास करण्यासाठी जाता, अभ्यास करून कोणाचं चांगलं झालं, आई वडिलांना शेतामध्ये काम करू लागायचं, 4 पैसे कमवायचे, तुम्हीही पोटभर खायचं आणि त्यांनाही पोटभर खाऊ घालायचं. जे लोक आम्हाला जाताना टोमणे मारत होते ते लोक आज नारदाच्या गादीचं दर्शन घेतात. हा गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे. सोपी नाही. अगोदर काहीतरी खूप काही गमवावं लागतं, त्याग करावा लागतो. आणि विद्या प्राप्त करणं जेवढं सोपं वाटतं तेवढं नाही. एखाद्या आपल्या गावातल्या तरुण मंडळीला सांगावं, आपल्या गावात सप्ताह चालू आहे, एखादी चाल इथं येऊन म्हण बरं. तो म्हणते महाराज तेवढं सोडून बोला, आपल्याला पंक्तीत पाणी वाळायचं सांगा, आपल्याला पंक्तीत बुंदी वाळायचं सांगा. पण माईकचा आणि आपला जवळपास दूरचा संबंध नाही. एवढं कशाला. कीर्तन झाल्यानंतर उद्याचं मनोगत व्यक्त करण्याकरता आपण म्हणतो की थांबा, कोणी उठू नका, कीर्तन झाल्यानंतर आलेल्या महाराजांचं आभार प्रदर्शन आपल्याला करायचं आहे. त्या बाबाला सांगायचं, बाबा आज तू उद्याचे कीर्तनकार सांगतो. म्हणतो तेवढं सोडून बोला, वाटलंच तर चहाचं बघून मी घासतो, पण प्रचार प्रसार नाही करता येणार. जेवढं सोपं आपल्याला वाटतंय ना सज्जनांनो, तेवढं सोपं नाही. याचं कारण आहे आम्ही येडे झालो म्हणून आम्हाला ते जमतं. विठाला विठाला. म्हणून एकूण ती एक लाडकी असणारी राजाची कन्या मीराबाई पायामध्ये घुंगरं बांधत होती आणि कृष्ण कृष्ण सातत्याने स्मरण करत होती, भजन करत होती. हळूहळू पागल झाली ना भगवंताच्या प्रेमामध्ये, हळूहळू पागल झाली भगवंताच्या भक्तीमध्ये. हातामध्ये चिपड्या, गळ्यामध्ये विणा आहे आणि पायामध्ये घुंगरं बांधलेली आहेत.
पग घुंगरू रे पग घुंगरू रे पग घुंगरू बांध मिरानाची रे मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे हो गई आप ही दासी रे पग घुंगरू रे पग घुंगरू रे पग घुंगरू बांध मिरानाची रे पायामध्ये घुंगरं बांधून मीराबाई कृष्ण 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 करत होती. समाजातल्या लोकांनी पाहिलं. समाजातले लोक राजाकडे तक्रार घेऊन गेले. महाराज एकूण ती एक कन्या आहे व तुमची वेणी फाणी करण्यासाठी अनेक प्रकारच्या दास्या उपलब्ध आहेत तुमच्याकडे. घरी नोकर चाकर गोडे सगळं काही अवेलेबल असताना सुद्धा पैसा दौलत तुमच्याकडे असताना सुद्धा ही तुमची एकूण ती एक लेक पायामध्ये घुंगरं बांधून कृष्ण प्रेमामध्ये पागल झाली. काही लोक टोमणे द्यायला लागलेत. राजाकडे तक्रारी यायला लागल्यात. महाराज तुमच्या कुशीत जन्माला आलेली ही लेक बघा. लेक हा विषय वापरला मी सुरुवातीला. मुलांविषयी सुद्धा बोलणार आहे पण शास्त्राच्या भाषेत आपल्याला बोलायचं आहे. कारण शास्त्रानं सुरुवातीला प्राधान्य जर कोणाला दिलं असेल ना ते या माझ्या माता वर्गाला दिलेलं आहे. कुडी कन्या त्वमेव माता नाही का. कुडी कन्या पुत्र अगोदर कन्या नंतर पुत्र. पहिले माता नंतर पिता. पिता पिता आहे का कोणी पिता 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 लेट करायला लागतो इकडे. हा पिता म्हणजे वडील नंतर सांगितलेले आहेत. अगोदर माता सांगितलेली आहे. याचं कारण आहे काही लोक मातेला वाईट म्हणतात काही लोक कन्येला वाईट म्हणतात. पण माझे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात मुलापेक्षा मुलगी बरी दोन्ही कुळाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी कधीही बरी. ती वडिलाची इज्जत कधी घसरू देत नाही आणि सासरची इज्जत कधी जाऊ देत नाही. विठाला विठाला काय भाव आहे महाराज. वडिलांचं नाक कधी कटू देत नाही आणि सासरची इज्जत कधी जाऊ देत नाही. तिला मुलगी म्हणतात. जोपर्यंत वडिलांकडे राहते लहानाची मोठी होते तोपर्यंत आपल्या बापाचं आडनाव घेऊन ती जगत असते. आणि ज्यावेळेस तिच्या अंगावर अक्षदा पडतात अक्षदा आणि ज्यावेळेस नवरदेव मुलासोबत ती मुलगी त्या गाडीत बसण्यासाठी जाते ना तिला समजते माझ्या वडिलांनी माझं कन्यादान केलेलं आहे. आजपासून माझ्या बापाच्या आडनावाचा आणि माझा संबंध तुटलेला आहे. पण माझे तुकाराम महाराज कन्येचं कौतुक तोंड भरून करतात. नीट ऐका समजते ना तुम्हाला. मुलीचं कौतुक तुकाराम महाराज तोंड भरून करतात. इतकं तोंड भरून करतात इतकं तोंड भरून करतात. महाराज म्हणतात त्या मुलीला या गोष्टीची जाणीव असते की लहानाचं मोठं माझ्या बापाने मला केलंय. हाडाची काळे रक्ताचं पाणी करून माझ्या वडिलांनी मला शिकवलंय. कर्ज करून माझ्या बापाने माझं लग्न लावून दिलंय. पण बाबा मी तुमच्याशी शब्दांनी नाही बोलू शकत पण अंतकरणातून मी देवाची शपथ घेऊन सांगते बाबा जशी मी तुमच्या कुशीत लहानाची मोठी झाली ना जशी मी तुमच्या नावाची इज्जत राखली ना तशी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची इज्जत राखेल बाबा. हिचं नाव मुलगी आहे. तुम्हाला जर टाळ्या वाजवाय वाटल्या तर मोकळ्या वाजवा. कीर्तन समजते ना. ऐका मुलगी या विषयावर मला बोलायचं आहे. बघा कर्ज काढून बाप मुलीचं लग्न लावून देतो याची जाणीव फक्त लेकीला असते मुलाला नसते. मुलगा म्हणतो हाय आपल्याकडेच आहे सगळं आपलंच आहे सगळं आपण गेल्यावर येरी कोण देणार आहे आपलंच आहे सगळं. जाणीव नाही. कधीतरी माऊलीच्या अंतकरणानं पहा कधी स्त्रीच्या अंतकरणानं पहा कधी स्त्रीच्या अंतकरणानं तुम्ही विचार करून बघा. तुम्हाला समजेल माय काय असते. तुम्हाला समजेल मुलगी काय असते. तिच्या अंतकरणामध्ये एक वेगळा पार्ट फिट केलेला असतो कळवळ्याचा. विठाला विठाला
तुझी इच्छा आहे ना बाळा कीर्तन शिकण्याची, शिक कीर्तन. पण बाळा अगोदर आपल्या गावाच्या मंदिरामध्ये हरिपाठ होतो, हरिपाठ केला पाहिजे. पाठ झाल्याशिवाय कीर्तन करायचा अधिकार नाही बाळा, तिला सांगितलं पाहिजे. मग मंदिरामध्ये पाठ होत नाही ना आई, मग घरात बसून पाठ केला पाहिजे. 27 अभंग आहेत माझ्या माऊली ज्ञानोबारायांचे. 27 अभंग. 27 आहेत ना? कोण म्हणलं 32? 27 आहेत. जागे आहे ना सगळे? अभंग किती आहेत? 27. बऱ्याच ठिकाणी गजानन महाराज लोक म्हणतात 28 आहेत. ऐका, माऊली ज्ञानोबारायांचे अभंग 27 आहेत. याचं कारण आहे, तुम्ही 28वा अभंग ध्यानाचा म्हणता. म्हणजे पहिला जो आहे तो सुंदर ते ध्यान आहे, त्याला जो सिंबॉल आहे तो आहे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आपला खरा हरिपाठ चालू होतो देवाची द्वारी. संविधान त्रिगुणसार भावन भक्ती योगा साधुबोध पर्वताप्रमाणे संत संगती विष्णुवेना रामकृष्णारी. पहिली कडी झाली. मी एका मिनिटात 27 अभंग तुम्हाला म्हणून दाखवतो, पण मला हरिपाठ म्हणायचा नाही. तुमच्या मुलीला हरिपाठ करू द्या असं मला सांगायचं आहे. मुलगी या विषयावर जर बोलायचा आपण प्रयत्न केला ना तर अख्खं कीर्तन त्याच्यावर असून पण आपल्याला पुढे जायचं आहे. राजाची एकुलती एक लाडाची असणारी राजाची मीराबाई, पायामध्ये घुंगरं बांधले, हातामध्ये चिपड्या आहेत, गळ्यामध्ये विणा आहे आणि कृष्ण भक्तीमध्ये पागल झाली. काही कालांतरानं एवढी भक्ती करू लागली. पण मुलगी भक्तीमध्ये पागल झाली ना, हे लोकांना पावल्या गेलं नाही. लोक तक्रार घेऊन राजाकडे गेले आणि तक्रार घेऊन राजाकडे गेले असताना राजाने सांगू लागले, राजा तुमच्यासारखी इस्टेट जर आमच्या घरी असली असती ना तर दररोज आम्ही सोन्याच्या पाण्यानं हात धुतले असते. बघा, लोक फार विचार करून बोलतात. एखाद्या व्यक्तीला जर चिडवायचं असेल तर लोकसुद्धा फार विचार करून बोलत असतात. राजा म्हणला, तुमचं नेमकं म्हणणं काय? म्हणणं काही नाही म्हणे, एकुलती एक आहे म्हणे तुमची मीराबाई. बघा ना म्हणे गल्लीमध्ये कशी पायात घुंगरं बांधून नाचते, सातत्याने कृष्ण कृष्ण करते. एक म्हणला, राजे मला असं वाटतंय तुमच्या कुळामध्ये ही मुलगी जन्माला आली, ही एक दिवस तुमच्या कुळाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. लोकांचे टोमणे आहेत. लोक कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुल नासी रे, बाप कहे कुल नासी रे. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरानाची रे. लोक मीराबाईच्या वडिलांकडे गेले आणि वडिलांकडे तक्रार करू लागले, महाराज तुमची एकुलती एक मुलगी आहे, घरात घुंगरं बांधून नाचत नाही, मंदिरात सुद्धा घुंगरं बांधून नाचत नाही, गल्लीवर कीर्तन करत फिरते म्हणे, एक दिवस तुमच्या कुळाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलांची जास्त तक्रार आईवडिलांकडे आली की आईवडिलांना राग येतो. काही लोक सांगत होते तुमच्या कुळाचाही सत्यानाश करणारी आहे, कुळाचा उद्धार करणारी नाही. बापानं विचार केला. एकदा तक्रार आली, दोनदा तक्रार आली, सातत्याने तक्रारीवर तक्रारी चालू झाल्या. अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली नसती तर फार चांगलं झालं असतं. हिला फाशी देता येत नाही, पण काय केलं पाहिजे? म्हणून विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे, लोग कहे मीरा भैरे बावरी,
बाप कही कुल नाशिरे. लोक म्हणायला लागले मीराबाई पागल झाली, बावरी झाली. आता आपण मुद्द्यावर आलो. जसं मीराबाई परमार्थामध्ये पागल झाली, बावरी झाली, तसं तुम्ही होऊन पहा. बघा बघा देव तुमचं संकट तुमच्यावर घेतो का नाही. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती करत असताना विषय आसक्तीवर उदास असलं पाहिजे. आणि जो विषय आसक्तीवर उदास आहे ना, त्याची आशा, त्याचे पास, त्याचे क्रोध, त्याचे भय मुक्त होतात अभंगाच्या पहिल्या. टाळी वाजवा यांच्याकरता. वा, अतिशय सुंदर वातावरण आहे बरं. असं वाटते रात्रभर कीर्तन करत राहा. काय वाजवतात, काय गातात, काय साऊंड सिस्टीम आहे. भागवतदाची साऊंड सिस्टीम आहे ही. शिवकृपा साऊंड सिस्टीम माळवंडी. या सिस्टीमवर जवळपास 11 वर्षापासून आम्ही गातो महाराज. 11 वर्षापासून. आणि गजर मुक्ताबाईचं हे यूट्यूब चॅनल आहे, बरोबर आहे ना. हे तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. त्याला मी लाईकसुद्धा केलेलं आहे, सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे आणि फॉलोसुद्धा केलेलं आहे. बघा, महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतामध्ये यूट्यूब चॅनल गाजलेलं आहे गजर मुक्ताबाईचा. भारतामध्ये हजारो फॉलोअर्स आहेत. असू द्या, अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. म्हणून महाराज म्हणतात विषयावर आसक्ती नसली पाहिजे. याचं कारण आहे, आसक्ती म्हणजे इच्छा. आपण इच्छेच्या आत आहे. बघा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या जन्मांपासून हा कार्यक्रम या ठिकाणी चालू झाला. श्री राम जन्म ते श्री मारुतीरायांच्या जन्मापर्यंत आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. राजा रावणाचा आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं युद्ध होण्याचं कारण एवढंच आहे. एक शेवटचा रामायणातला भाग सांगतो तुम्हाला, ऐका. मर्यादा पुरुषोत्तमाने राजा रावणाला बाण मारला, पण बाण मारत असताना कोणाची तरी सल्ला घेतली. बिभीषणाला माहीत होतं माझा भाऊ कपटानं युद्ध करतोय, घेणं देणं काही नाही, अपहरण आईचं केलंय. याचं कारण आहे, युद्ध संपल्यानंतर
मंदोदरी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या भेटी करता जात आहेत. युद्ध झालं, सगळी युद्धभूमी रक्तानं माखलेली आहे. जिकडे पाहावे तिकडे लालबुंद रक्त पडलेलं दिसतंय. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र लखनजी हे सगळे सैन्य घेऊन एका दगडावर बसलेले आहेत, शांत बसलेले आहेत. रावणाचा देह बाजूला जंगलामध्ये पडलेला आहे. माहिती पडलं मंदोदरीला, रामचंद्र प्रभूनं रावणाचा वध या ठिकाणी केलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तमाकडे रावणाला मारल्यानंतर उदास अंतकरणानं मंदोदरी हळुवार पावलाने जाते. समुद्राकडे तोंड करून बसलेले माझे राघवजी, समुद्राच्या दिशेनं तोंड करून बसलेले श्रीराम प्रभू, भरतजी, लखनजी, सर्व सैन्य पाठीमागून आल्याबरोबर मंदोदरीची सावली रघुरामचंद्रांना दिसते. मंदोदरीची सावली दिसल्याबरोबर रामचंद्र प्रभू उठून उभे राहतात. ऐका, प्रभू रामचंद्र उठून उभे राहिल्यानंतर पाठीमागे पाहतात तर रावणाची असणारी सुवर्णासारखी अप्सरा मंदोदरी ही विचार करते. मंदोदरीला पाहिल्याबरोबर रामचंद्र विचारतात, मा बघा, रघुकुलातली रीत आहे, परस्त्रीला सुद्धा मा म्हणण्याची लायकी फक्त रघुकुलात होती. मंदोदरीला पाहिल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम सावली पाहिल्याबरोबर उठून उभे राहतात आणि उठून उभे राहिल्यानंतर म्हणतात, मा आपण या अरण्यामध्ये काय करत आहात? त्यावेळेस मंदोदरी उत्तर देतात, हे राम, माझा पती मेला याचं दुःख मला नाही. मी हे पाहण्याकरता आलेली आहे की माझ्या पतीला मारणारा नेमका आहे कोण आणि का मारलं. असं विचारल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात, मा सापडलं तुम्हाला उत्तर? म्हणे हो, माझ्यासारखी अप्सरा असताना सुद्धा, माझ्यासारखी सुंदर धर्मपत्नी असताना सुद्धा सीतामातेचं अपहरण केलं आणि माझी नुसतं सावली दिसल्याबरोबर रामचंद्र प्रभू उभे राहिले आणि प्रभू उभे राहिले, हा दोघांमधला फरक आहे. प्रभू रामचंद्राला पटवून दिलं, माझ्यासारखी सुपर्णका असताना सुद्धा, माझ्यासारखी सुंदर स्त्री असताना सुद्धा त्यांनी सीतामातेचं अपहरण केलं आणि एक तू आहे म्हणे रामा, माझी सावली दिसल्याबरोबर उठून उभा राहायला. याचं कारण लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे, रावण आशायुक्त आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम आशा मुक्त आहे. गेले आशा पास निवारोनी. बघा, रामायण अत्यंत सुंदर आहे, पण रामायण आपण कळून घेत नाही. या रामायणाचे अनेक कथाभाग आहेत. रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. भक्त असला पाहिजे राजा रावणासारखा. तुम्हाला असं वाटत असेल महाराज राजा रावणाला तर आम्ही शिव्या देतो, माता असली पाहिजे कैकेयी सारखी, विठाला विठाला विठाला. रावणासारखा ब्राह्मकर्म करणारा योद्धा कोणी नव्हता. रामासारखा योद्धा कोणी नव्हता. रावणासारखा भक्त सुद्धा कोणी नव्हता. रावणासारखा त्रिकांड पंडित कोणी नव्हता. आणि आपण रावणाला वाईट म्हणतो. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, रावणासारखा श्रीमंत सुद्धा कोणी नव्हता. तुकाराम महाराजांनी रावणाच्या संपत्तीची यादी ठेवली. ती काही 5 आणि 6 ग्रॅमची नव्हती. कोटी घरे ज्याची, काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 ही यादी ठेवली. राजा रावणाची घरं सोन्याची होती. आपली एकच असते 5 ग्रॅमची अंगठी, तीही शेवटच्या दिवशी दिसते फक्त पंक्तीत, बुंदी वाळा, गुलाबजामू वाळा. त्याला सांगितलं पाहिजे, तू पहिले बाहेर वय, आम्ही नंतर वाढतो. 22 क्विंटलचं मेन गेट होतं राजा रावणाच्या लंकेचं. किती? 22 क्विंटल 24 कॅरेट. 22 कॅरेट नाही, प्युअर 24 कॅरेटचं सोन्याचं गेट राजा रावणाचं होतं. त्याला काही सेन्सर बसवले नव्हते. एकूण 5 हत्ती गेट लावायला आणि उघडायला होते. पण आशायुक्त असणारा रावण
सगळीच्या सगळी लंका जळाली. विठाला विठाला. म्हणून काही लोक रावणाला दोष देतात. याचं कारण आहे, तुम्ही ऐकता बा रावण वाईट आहे म्हणून आपण सुद्धा म्हणतो रावण वाईट आहे. रावण हा मुळात वाईट नाही. रावण सगळ्या शास्त्राचा जाणता होता आणि रावणाला हे सुद्धा माहीत होतं की मी जगात कोणाच्या हातातून मरणार नाही शिवाय प्रभू रामचंद्राच्या. रामचंद्राशिवाय मला दुसरे या जगात कोणीच मारू शकत नाही. कारण शनीला सुद्धा पायाखाली तुडवणारी ताकद त्याच्यामध्ये होती. जो शनी आपल्यावर वक्रदृष्टी टाकतो ना, आपण नाही का शनिवारी मारुतीरायाकडे जातो, तेल चढवतो, उडीद चढवतो, मारुतीरायाला त्यांच्या पाया पडतो, सांगतो बाबा सगळं झालं चालेल फक्त शनी नाही लागला पाहिजे. का? शनीला आपण घाबरतो. ज्या शनीला आपण घाबरतो तो शनी रावणाच्या पायाखाली रावून त्याला पाय देऊन त्याच्यावर बसलेला आहे. हे जे 9 ग्रह आहेत, 9 ग्रह, हे 9 ग्रह रावणाच्या आज्ञेशिवाय हालचाल करत नाहीत. गच्च्या दाबलेल्या आहेत त्याच्या, इतकी ताकद आहे. रावण म्हणजे काय तुम्हाला कमी वाटला का? पण त्रेतायुगामध्ये भगवान भोलेनाथाची साधना केल्यानंतर ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान आहे. एवढा अहंकार झाला होता रावणाला की माझ्यासारखा भक्त नाही. कसा भक्त होता तो? भक्त सुद्धा उदास असला पाहिजे. भक्त सुद्धा रावणासारखा असला पाहिजे. त्रेतायुगामध्ये अहंकाराच्या पोटी मर्यादा पुरुषोत्तमाला सत्ययुगामध्ये अवतार घ्यावा लागला. हा अवतार अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार जर झाला नसता तर राजा रावणाच्या संस्कारामुळे अनेक माणसं रावण झाली असती. द्वापार युगामध्ये कृष्णाला यावं लागलं आणि सत्ययुगामध्ये रामप्रभूला यावं लागलं. याचं सुद्धा अनेक कारण आहे. भक्त सुद्धा देहावर उदास असला पाहिजे. कधी कधी आपण काय करतो का हो, लोक म्हणतात बा रावण वाईट होता. तुम्हाला नाही माहीत, रावणाला लोक वाईट म्हणतात, त्या कैकेयीला सुद्धा लोक वाईट म्हणतात. रामायण वाचा. एकदा दोघं भाऊ एका जागेवर बसले, बिभीषणजी आणि रावणजी. त्यावेळेस बिभीषणाने सांगितलं, म्हणले दादा आपण दशानंद आहात. दशानंद म्हणजे 10 तोंडाचा रावण नाही. एका बुद्धीमध्ये, एका डोक्यामध्ये 10 डोक्याची ताकद आहे. दशानंद म्हणतात. आपण एकदाच एका डोक्यानं विचार करतो, तो एकाच डोक्याने विचार करतो, पण 10 विचार करण्याची शक्ती ज्याच्या एका डोक्यात आहे त्याला रावण म्हणतात. हे नाही का आपण रामायणामध्ये पार्ट घेतात, एकूण 10 तोंड एकूण 5 तोंड असं नाही. महाराज म्हणतात नाही. एक पोरगं म्हटलं का हो गुरुजी, म्हणजे रावणाला जर 10 तोंड होती तर मग ते झोपत कसं असेल बरं. म्हटलं म्हणजे म्हणे आडोंग नशीन पलटत का ते, या आडोंगावून त्या आडोंगाव एक पट्टो त्याच्याही पुढचं होतं. म्हणे तुमच्याकडे सोयाबीन सोंगतात का? म्हटलं हो. काव म्हणे तुमच्याकडे सगळी पात घेतात का? म्हटलं हो. म्हणे मग ती पात घेतात ना ते तुरीच्या झाडात अडकत नसन का? रावणाची जर 10 तोंड असली असती ना तर फार फजिती झाली असती. पण दशानंद होता. याचं कारण आहे त्याचं एक डोकं 10 डोके विचार करतील एवढी ताकद ठेवत होतं. त्याचं नाव आहे दशानंद. बिभीषणजीशी संवाद करत असताना बिभीषणजी सांगतायत, आपण महाराज आहात, लंकेचे लंकापती आहात, सोन्याची लंका आहे. 5 कन्यांपैकी अतिशय सुंदर तुमची पत्नी मंदोदरी आहे. तिचं माहेर मेरठचं आहे. मेरठची मंदोदरी राणी तुमची पत्नी आहे. सांगितलं जाते शास्त्रात, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी स्तता पंचकन्या स्मरे नित्यं महापातक नाशनम. सुभाषितामध्ये सांगितलं ह्या 5 कन्या अतिशय श्रेष्ठ आहेत, पतिव्रता आहेत.
पुण्यवान आहेत, शीलवान आहेत, गुणवान आहेत, ज्यांनी देवाला सुद्धा खाली आणलं, इतक्या ताकद तयार केलेली आहे. त्या 5 कन्या आहेत. त्यापैकी एक मेरठची सुंदर असणारी बघा, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. शास्त्र सांगतंय मंदोदरीचं नुसतं नाव जरी तुम्ही घेतलं ना तरी पाप नाही, महापापापासून मुक्त होतो, इतका तिच्या नावाचा महिमा आहे. विठाला विठाला. म्हणून 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 एवढी सुंदर वहिनी असताना सुद्धा तुम्ही प्रभू रामचंद्राची धर्मपत्नी सीतामातेचं अपहरण केलं. त्यावेळेस राजा रावणाने बिभीषणाला दिलेलं फार सुंदर उत्तर आहे. मी एवढी साधना केली म्हणे बिभीषणा, एवढी साधना केली, मला मारणारा अजून पैदाच झाला नाही. मला माहीत आहे, मी इंद्राला सुद्धा कॉलर पकडून खाली आणत होतो, मी गजेंद्राला सुद्धा एका बुक्यात खाली बसवत होतो. ताकद होती रावणात. अरे तो जर शनीसारख्या महान वक्राला आपल्या पायाखाली बसवतो, झुकवतो, तो किती अधिकारी असेल. पण मला मारणारा कोणीतरी पैदा झाला पाहिजे, या अनुषंगानं मी सीतामातेचं अपहरण केलंय. पण सीतामातेच्या शरीराला स्पर्शसुद्धा केला नाही. हा पवित्र रावण आहे. ऐका, का रामायण घडलं पाहिजे याकरता सीतामातेचं अपहरण मी या ठिकाणी केलेलं आहे. कारण मला माहीत आहे सीतामातेचं अपहरण करेल ही वार्ता रामाला कळेल, राम कोण्यातरी सैन्याला माझ्याकडे पाठवेल, सीतामातेचा शोध घेतील. काही कालांतरानं आपण प्रेमाने त्यांना सीता परत देणार नाही. पर्याय युद्ध केल्याशिवाय शिल्लक काही राहणार नाही. युद्ध होईल आणि त्या युद्धामध्ये तुझ्यासारखा भाऊ माझा शत्रू बनेल. बिभीषणाला सांगतायत बरं, रावण हा बिभीषणामुळे मेला. कारण बाण मारू मारू थकले होते रामजी. ढिगारचे ढिगार पडले होते बाणाचे. बिभीषणाने सांगितलंय, हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही माझ्या भावाला अजून ओळखत नाही जेवढं मी ओळखतो तेवढं. म्हणे का, काही चुकलं का? म्हणे चुकलं नाही. किती बाण मारले म्हणे तुम्ही, ट्रकच्या ट्रक, पण काही फायदा झाला नाही. लखनजी बाण मारतायत, रामजी बाण मारतायत, सुसाट वेगाने बाण येत आहेत, पण रावणाचा एक केस सुद्धा वाकडा होत नाही. याचं कारण त्याची साधना तितकी होती, त्याची भक्ती तितकी होती. भगवान भोलेनाथाचा प्रत्यक्ष आशीर्वाद राजा रावण होता. दररोज 1000 ब्रह्मकमळ समर्पण करणारा रावण एक दिवस 999 ब्रह्मकमळ सापडले. विचार करायला लागला, आता काय केलं पाहिजे. या पर्वतावर शोधले, त्या पर्वतावर शोधले, सगळ्या पर्वतावर ब्रह्मकमळ शोधण्याकरता गेले, पर्याय शिल्लक राहिला नाही. पण भक्ती अधुरी नाही झाली पाहिजे. याला म्हणतात भक्त ऐसे जाना. भक्त अधुरी नाही राहिली पाहिजे, याकरता एक मुंडकं कापून टाकलं शंकराच्या पिंडीवर. त्याचं नाव रावण आहे. आपल्याला रावण कळाला नाही अजून. रावण कळला पाहिजे, कैकई कळली पाहिजे. बघा, म्हणून बिभीषणजी म्हणतात, प्रभू रामचंद्र आपण कितीही बाण मारा, माझा भाऊ मरणार नाही. त्यावेळेस बिभीषणाने रामचंद्र प्रभूचे कान भरले. माझ्या नाही का, माझ्या भावाच्या नाभी कमळामध्ये अमृताची कुप्पी ठेवलेली आहे, पकडा बाण, लावा निशाणा आणि बरोबर नाभी कमळामध्ये बाण मारा, असा सल्ला देणारा बिभीषण आहे. भावाने भावाचा घात केला, हे सुद्धा विधीचं विधान आहे. विठाला विठाला. जोपर्यंत बाण मारत नाही तोपर्यंत रामायण आहे, आणि बाण मारला की महाभारत चालू होतं बाबा. याच्यासाठी महाभारत आहे. महाराज म्हणतात कसं हो, ऐका. बिभीषणाच्या तोंडाला पाणी सुटलं. भाऊ मेला की लंकेचा मालक, भाऊ मेला रे मेला की लंकेचा मालक मी. पहिला आला राम राणा, लंका दिदली बिभीषणा, नल नील जामुवंत, मध्ये चाली रघुनाथ, भोवती वानराचे थाट, मध्ये गरजता ती भाट. काय लिहून ठेवलेलं आहे संतांनी. बिभीषणाच्या तोंडाला पाणी सुटलं. लोभ आशा डोळ्यापुढे दिसू लागली. भावाचा वध झाला रे झाला की लंकेचा मालक मीच होणार म्हणून सांगितले. हे राम, कितीही बाण मारले तरी भावाचा केस सुद्धा वाकडा होणार नाही. तुम्हाला जर भावाचा वधच करायचा असेल ना, तर त्याच्या नाभी कमळामध्ये तुम्हाला बाण मारावा लागेल. ऐकलं रावणाने. आपल्या भावाने राजा रामाचे काहीतरी कान भरले, हे ऐकलं. रावण आपण अजून ओळखलेला नाही. एवढंच नाही, बिभीषणा घात केला रे म्हणे तू माझा. घात केला नाही म्हणे,
त्रेतायुगामध्ये तुम्ही भक्ती करून अहंकारापोटी थैमान घातलं होतं आणि या सत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या हातातून तुम्हाला मरायचं आहे. हे वरदान दिलेलं आहे ते पूर्ण झालं पाहिजे ना. ऐका, हे वरदान पूर्ण झालं पाहिजे याच्याकरता बिभीषणाने सांगितलं की यांचा वध झाला पाहिजे. म्हणून आणि रामचंद्र प्रभूसुद्धा ज्याच्या सोबत युद्ध करतायत तो सुद्धा लायकीचा आहे, त्याचंही नाव रावणच आहे. हां, ऐका, मर्यादा पुरुषोत्तमाने विचार केला. मर्यादा पुरुषोत्तम म्हणले आता युद्ध तर चालूच आहे, पण आपल्या रघुकुलातली रीत आहे, रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाय परवचन न जाय. रघुकुलामध्ये छोटं मोठं कार्य जर करायचं असेल तर यज्ञ करत होते. ऐका, आता रघुकुलामध्ये छोटं मोठं कार्य करायचा प्रारंभ विचार जरी आला तरी छोटं मोठं कार्य करत असताना त्या कार्य करण्याच्या अगोदर यज्ञ करायचे. पण ते अयोध्येतला यज्ञ संकल्प असायचा आणि अयोध्येतला यज्ञ संकल्प असल्यामुळे अयोध्येतला यज्ञसुद्धा मोठा असला पाहिजे, अयोध्येतली प्रजासुद्धा मोठी असली पाहिजे, अयोध्येतले सगळे लोक यज्ञामध्ये आहुती टाकणारे सुद्धा यजमान मोठे असले पाहिजे. पण प्रभू रामचंद्र कोणाची तरी सल्ला घेत होते आणि रामचंद्र प्रभू लखनजी जामवंतजी एका बाजूला बसलेले आहेत. एका बाजूला बसले असताना अयोध्येचे राजे असणारे प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे जरी असले तरी जामवंतजीची सल्ला घेत होते. जामवंतजीला भेटले, म्हणले जामवंतजी, म्हणले काय म्हणता प्रभू, आपण युद्ध तर चालूच आहे, पण माझी अशी एक इच्छा आहे, रामायणातला शत्रूसुद्धा किती ताकदवान आहे हे पहा आणि रामायणातला भक्त किती ताकदवान आहे हेही पहा. बस एकच चरण आपल्याला पाहायचं आणि थांबायचं आहे. कारण चिंतन आहे, हे चिंतन आहे. याच्यापासून आपल्याला काय बोध होतो हे तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतील आपल्याला काय बोध होतो. कारण बोध घ्यायचा असेल तर अगोदर कोणाचं तरी ऐकलं पाहिजे, आपण ऐकतच नाही. ऐका, जो ऐकतो ना त्याचं कल्याण होतं आणि जो ऐकत नाही तो अधोगतीला जातो. विठाला विठाला. मर्यादा पुरुषोत्तम जामवंतजीला म्हणतात, जामवंतजी युद्ध तसं चालूच आहे, पण माझी अशी एक इच्छा आहे की लंकेवर विजय मिळावा याकरता आपण एक यज्ञ केला पाहिजे. काय? लंकेवर विजय मिळावा, आपण निवडून यावं, गुलाल आपल्याकडून उधळला पाहिजे, नारळ आपल्या दिशेनं फुटलं पाहिजे, याकरता माझी अशी इच्छा आहे की आपण एक छोटासा यज्ञ करावा. जामवंतजी म्हणतात, महाराज तुम्ही केलेला विचार फार चांगला आहे, पण तुम्ही अयोध्येचे नरेश आहात, अयोध्येचे राजे आहात. सर्वसामान्य लोक यज्ञ करतात तर ब्राह्मणाला धरून आणावं लागतं, चला भटजीबा आमच्या घरी. भटजीबासुद्धा भाव खातात, 1000-1100 कमी पडतात, 2-3 हजार रुपये घ्यावे लागतात. पण हा अयोध्येचा यज्ञ आहे, विचार करताय. जामवंतजी, मला तुमची सल्ला अत्यंत महत्त्वाची आहे, सांगा काय केलं पाहिजे. जामवंतजी सुद्धा विचारात पडतात की रामचंद्र प्रभूंचा शब्द आहे, हा खाली नाही गेला पाहिजे. म्हणले महाराज तुमची काय इच्छा आहे. म्हणे माझी एकच इच्छा आहे, यज्ञ करायचा, पण यज्ञ करत असताना यज्ञामध्ये असा भटजीबा सांगायचा, असा भटजीबा सांगायचा, तो भक्त असला पाहिजे, तो शैव असला पाहिजे, तो वैष्णव असला पाहिजे, तो त्रिकांड पंडित असला पाहिजे, 9 ग्रह ज्याच्या ताब्यात असले पाहिजे, शनी ज्याच्या पायाशी असला पाहिजे. जामवंतजी विचार करतायत, म्हणे असा तर स्वर्ग मृत्यू पाताळात विचार करून सुद्धा सापडत नाही. कारण जामवंतजी लक्ष गेलंच नाही रावणाकडे. कारण जामवंतजी विचार करत होते रामाचं रावणाचं तर शत्रुत्व आहे, रामाकडे रावण पूजा करण्यासाठी येऊच शकत नाही. बघा रामायण किती सुंदर आहे. रावणाला आपण वाईट म्हणतो, पण रावणाच्या आशीर्वादामुळे लंकेवर विजय मिळवला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने. रावणाने दिलेला आशीर्वाद आहे तो. आणि आपण लोक या कष्टकरी कलियुगामध्ये राहणारे मृत्यू लोकातले लोक फक्त ऐकतो आणि तेच घेऊन पळतो. काहो काय झालं माहीत नाही, काहून रडता माहीत नाही. अरे रडता काहून, म्हणजे तो रडत होता म्हणून मी रडतो. त्याला विचारलं का रे बाबा तू का रडतो, मला काहीच माहीत नाही, चिखलीहून फोन आला म्हणून रडतो. एका मिस कॉलवर, एका कॉलवर, एका फोटोवर जर आपण रडत असेल तर समजून घेतलं पाहिजे आपण खूप अज्ञानी आहोत. विठाला विठाला. बघा जामवंतजीनं विचार केला, असा कोण आहे म्हणे त्रिकांड पंडित ज्याच्या ताब्यामध्ये 9 ग्रह आहेत,
ज्यानं शनीला पायाखाली ठेवलेलं आहे. एकदम लाईट लागली जामवंताच्या डोक्यात. अरे दुश्मनी आहे तोच तर त्रिकांड पंडित आहे, पण त्याच्याकडे गेलं कसं पाहिजे. राजा रावण त्रिकाल ज्ञानी होते काका. राजा रावणाने विचार केला की मला संकेत मिळालेले आहेत, आज जामवंतजी आपल्या दरबारामध्ये येणार आहेत, लंकेत येणार आहेत. सगळ्या सैन्याधिकाऱ्यांना सांगितलंय, राक्षसगणांना सांगितलंय, जामवंतजी श्रेष्ठ आहेत, वयानं मोठे आहेत, म्हणून त्यांचा आदर करा. रावण बोलतोय हा, रावण म्हणतोय जामवंतजी आपल्याकडे निरोप घेऊन येणार आहेत, संदेश घेऊन येणार आहेत, म्हणून सगळ्यांनी त्यांचे पाय पकडावे, त्यांच्या पायावर नतमस्तक व्हावं, आशीर्वाद घ्यावा जामवंताकडून. ठरल्याप्रमाणे जामवंतजी लंकेकडे आले. सगळे लोक पाहत होते. जामवंतजी आले. सगळे लोक आजूबाजूला उभे राहिले आणि उभे राहिले असताना जामवंतजीच्या पायाला स्पर्श करत होते, नमस्कार करत होते. नमस्कार केल्यानंतर रावणाच्या महालामध्ये जामवंतजीला नेण्यात आलं. जामवंतजी त्या ठिकाणी रावणाच्या सोबत चर्चे करता बसले आणि चर्चे करता बसले असताना दोघांची चर्चा चालू झाली. चर्चा अशी चालू झाली होती, महाराज लंकेमध्ये येण्याचं प्रयोजन काय. त्यावेळी जामवंतजीने सांगितले, हे लंकेश, युद्ध तर तसं चालू आहे, पण प्रभू रामचंद्रांना बेचैनी अशी वाटते की आपण एकदा तरी यज्ञ केला पाहिजे. पण प्रभूची अशी इच्छा आहे की या यज्ञामध्ये ब्रह्मकर्म करणारा ब्राह्मण हा त्रिकांड पंडित असला पाहिजे. म्हणे आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या यज्ञामध्ये पुजारी म्हणून यावं. बघा, यज्ञ जो करायचा हा लंकेवर विजय मिळवण्याकरता, ज्याच्या लंकेवर विजय मिळवायचा आहे त्यालाच ब्राह्मण म्हणून न्यायचं आहे. हे रामायण आहे, त्यालाच ब्राह्मण म्हणून न्यायचं आहे. म्हणे मग रावणाने विचारलं, म्हणे जामवंतजी, प्रभू रामचंद्रांचा लंकेवर विजय व्हावा याच्याकरता तर यज्ञ नाही. म्हणे हो बरोबर आहे, का तुम्ही यायला तयार आहे. रामचंद्र प्रभूजीने सांगितलं, जामवंतजी, कुठलाही यज्ञ जर करायचा असेल तर तो यज्ञ जोडीनं पूर्ण करावा लागतो. पण रामाची पत्नी सीतामाता माझ्या ताब्यात आहे आणि जोपर्यंत सीतामाता एकट्या आहेत, प्रभू रामचंद्र वनवासात एकटे आहेत, तोपर्यंत यज्ञ कसाही कोणत्याही प्रयत्नानं पूर्ण करण्याचा केला तरी तो पूर्ण होत नाही. कारण पत्नी तुमच्या सोबत असली तर तुमची पूर्णाहुती पूर्ण होते, अन्यथा होत नाही. कारण काही ब्राह्मण लोक सांगतात, का हो पत्नी कुठे. म्हणे काय पत्नी, अजून लग्नच नाही झालं. अरे म्हणे एक काम करा, लाल सुपारी ठेवा. सांगतात ना असं. तुम्ही बसले का कधी पोरं, बसले नाही यज्ञात कधी. यज्ञात नाही, यज्ञाच्या बाजूला लाल सुपारी हातात ठेवा. लाल सुपारी का, आहुती टाकण्याचं पुण्य मिळते. राजा रावणजी म्हणतात, तुम्हाला यज्ञ करायचा हे ठीक आहे, पण यज्ञ करत असताना आहुत्या टाकण्यासाठी पती पत्नी दोघंही उपलब्ध पाहिजे. अपूर्ण पूजेचा ब्राह्मण नाही म्हणे मी. म्हणे मग आता काय केलं पाहिजे. बोलावलं मेघनाथाला. म्हणे जा, अशोक वाटिकेमध्ये सीतामाता बसलेल्या त्यांना माझा निरोप जाऊन सांगा, लंका विजय होण्याकरता प्रभू रामचंद्र उद्या यज्ञ करतायत. तुला आंघोळ करून नवीन कपडे घालून उद्या माझ्या रथामध्ये बसायचं आहे आणि त्या ठिकाणी पूजा संपन्न करायची आहे. पण पूजा झाल्यानंतर पुन्हा तुला परत यावं लागेल, हा आमचा आदेश आहे. गेले जामवंतजी सोबत आणि यज्ञाला प्रारंभ झाला. आहुत्या टाकल्या, स्वस्ती वाचन सुंदर प्रकारे म्हटलं आणि यज्ञ वगैरे संपूर्ण झाल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तमाने राजा रावणाला हात जोडले. म्हणे महाराज, आमच्या आज्ञा तुम्ही पाळली. आम्ही जामवंतजीला निरोप घेऊन तुमच्याकडे पाठवलं होतं. लंकेवर विजय मिळवण्याकरता हा यज्ञ या ठिकाणी तुमच्या आशीर्वादानं संपन्न झाला. तुम्हाला काय दक्षिणा द्यायची ते सांगा. राजा रावण म्हणते, तुम्ही सगळेच्या सगळे वनवासात आहे. माझा यजमान वनवासात असताना मला कशा प्रकारे दक्षिणा देणार. नाही महाराज, तुम्ही जर दक्षिणा घेतली नाही ना तर आमचा यज्ञ असफल ठरेल. तुम्ही आम्हाला दक्षिणा मागितली पाहिजे ना, आम्ही सुद्धा तुम्हाला दक्षिणा दिली पाहिजे. ब्राह्मणाला दक्षिणा दिली पाहिजे हे तुम्हाला बी सांगतो बरं. कारण ब्राह्मणाचा आशीर्वाद कल्याण करतो आणि ब्राह्मणाचा साप माणसाला अधोगतीला नेतो. 100 का होईना पण ब्राह्मणाला दिले पाहिजे. तो ब्रह्मकर्म करणारा ब्रह्मदेव आहे, पूजा आहुती करणारा ब्रह्मदेव आहे. तुम्हाला असं वाटत असेल मला सुद्धा स्वस्ती वाचन येतं. अरे ब्राह्मणाचा अभ्यास माझाही आहे, पण मी ब्राह्मण नाही. तुम्ही त्रिकांड पंडित असा, यजुर्वेदी असा, अथर्ववेदी असा, शास्त्र 18 पुराण पंडित असाल. महाराज म्हणतात त्याला जातीचाच पाहिजे. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे,
येड्या गाबाळाचे काम नाही. मी ब्राह्मणाचं काम जरी करत असलो ना तरी ब्राह्मण नाही, महाराज काहीतरी दक्षिणा मागावी, काहीतरी दक्षिणा मागावी. रावण गालातल्या गालात हसले, म्हणले माझे आता वनवासामध्ये असणारे यजमान वनवासात मला काय दक्षिणा देणार, पण ज्यावेळेस मागण्याची पाळी येईल ना त्यावेळेस मी तुमच्याकडून नक्की मागेल. प्रभू रामचंद्र म्हणतात पण त्या काळामध्ये आम्ही जिवंत राहू नाही राहू, आता मागून घेतलं म्हणजे बरोबर आहे, तर तुम्हाला मागावंच लागेल. त्यावेळेस राजा रावणाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला काय वरदान मागितलं असेल माहीत आहे? हे राम, ज्यावेळेस तुझा शेवटचा बाण माझ्या नाभी कमळामध्ये घुसेल, माझं शरीर खाली पडलेलं असेल आणि मी शेवटचा श्वास मोजत असेल, त्यावेळेस सीता माता, लखनजी आणि प्रभू रामचंद्र या तिघांनी सुद्धा शेवटचा श्वास घेताना माझ्या पुढे उभं राहावं. ही माझी गुरुदक्षिणा आहे, ही माझी गुरुदक्षिणा आहे. बघा, त्याचीच लंका त्याच्याकडूनच यज्ञ करून घेतला आणि त्यालाच आशीर्वाद दिला आणि त्याच्याजवळून आशीर्वाद घेतला. हे रामायण आहे. म्हणून आपल्याला रावण अजून कळालं नाही, पण आपण फक्त एवढं म्हणतो सीता मातेचं अपहरण केलं, सीता मातेला पळवून दिलं. अरे त्याला रामाच्या हातातून मरायचं होतं म्हणून सीता मातेचं अपहरण केलं. विठाला विठाला. म्हणून बरा पुरोहित रामचंद्र का जय का वरदी आया, जय का वरदी आया. बना पुरोहित रामचंद्र का जय का वरदी आया. आणि अशी परिस्थिती असताना भक्त अनुषंगाने खऱ्या अर्थाने खरे भक्त राजे रावण झाले. म्हणून राजा रावणाची भक्ती इतकी जबरदस्त होती. माझे तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही छोट्या मोठ्या भक्ताचं उदाहरण घेतल्यापेक्षा मोठ्या भक्ताचं उदाहरण आपण घेतलं पाहिजे. म्हणून रामायणातले रावणजी तुमच्याजवळ मांडले. भक्त ऐशी जाना जे देही उदास आणि गेले आशा पास निवारोनी. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, कैकेयी मातेला सुद्धा वाईट म्हणतात का? कैकेयी मातेमुळे रामाला 14 वर्षे वनवास मिळाला. ज्या कैकेयी मातेनं प्रभू रामचंद्राला 14 वर्षे वनवास दिला तेव्हापासून आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला आले की आई कैकेयी कोण्याच मुलीचं नाव ठेवत नाही. काय तुमच्या गावात कैकेयी आहे का कोणी? कैकेयी ओ कैकेयी काकू आहे का कोणी? कैकेयी काका आहे का कोणी? कैकेयी काकू नाही, कैकेयी आत्याही नाही, कैकेयी मावशी नाही. खरं सांगू तुम्हाला, पण कैकेयी सारखी आई नाही. 14 वर्षे वनवास संपल्यानंतर प्रभू रामचंद्र जिच्या पोटे जन्माला आले तिचं दर्शन घेत नाहीत. वनवासातून आल्याबरोबर कुठे माझी कैकेयी माता असं करत धावत येतात आणि पहिला चरणस्पर्श कैकेयी मातेच्या चरणावर करतात. ती कैकेयी. आपण फक्त एवढं म्हणतो की अयोध्येचे राजे रामचंद्र प्रभूंना त्या कैकेयी मातेमुळे 14 वर्ष वनवास भेटला. तिचं काय नाव घ्यायचं? तिचं काय नाव घ्यायचं? अरे तिचं नाव यासाठी घ्यायचं होतं, तिचं नाव यासाठी घेतं होतं. ज्यावेळेस कुलगुरू वशिष्ठांना घडलेला सगळा प्रकार सांगितला कुणी? राजा दशरथाने. कधी सांगितला? श्रावण बाळाला बाण मारल्यानंतर यज्ञदत्त आणि शूद्री माता हे बसले होते. आमचा म्हातारपणीचा आधार तू संपवला, आम्ही तुला श्राप देतो. शॉर्टकटमध्ये सांगतो, यज्ञदत्त हे श्रावण बाळाच्या बापाचं नाव आहे आणि शूद्री माता हे आईचं नाव आहे. काशीला तीर्थयात्रा करण्याकरता श्रावण आईवडिलांना घेऊन निघालेला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तहान लागली. सांगितलं श्रावणा घसा नरडा कोरडा पडलेला आहे रे, 2 घोट प्यावे अशी इच्छा झाली. 2 घोट प्यावे म्हणजे स्प्राईट नाही, थम्सअप नाही, पाणी पाणी. आईवडिलांची आज्ञा आहे म्हणून श्रावण बाळाने ती कावड खाली ठेवली आणि शरयूच्या तीरावर तुंबा घेऊन गेले. इकडे राजे दशरथजीला आदल्या जन्मात श्राप मिळाला होता की तुम्हाला पुत्र होणार नाही, अजिबात पुत्र होणार नाही. स्पर्श झाल्याबरोबर तुम्ही गतप्राण होतात म्हणून ते दूरच होते, स्पर्श नाही. श्राप होता. पण एका धनुर्विद्येमध्ये ते पारंगत होते. त्या विद्येचं नाव आहे शब्दवेदी विद्या. ज्या दिशेनं कानाला आवाज आला ना त्या दिशेनं ते बाण मारत होते. ज्या दिशेनं बुडबुड बुडबुड आवाज आला
ज्या दिशेनं पशुपक्ष्याचा आवाज आला त्याच दिशेनं ते बाण मारत होते. इतके परांगत होते विद्येमध्ये की बरोबर बाण सुद्धा तिथंच लागायचा जिथं त्यांनी विचार केलेला असतो. इतकी ताकद. आईवडिलांना पाणी मिळावं याकरता शांत जंगलामध्ये शरवीच्या पात्रामध्ये श्रावण बाळाने आपले पाय टाकले आणि तुंबा डुबवला. तुंबा डुबवल्याबरोबर बुळुबुळू बुळुबुळू असा आवाज आला. शिकारीसाठी जंगलामध्ये गेलेले दशरथजी शब्दवेदी बाणामध्ये परंगत असल्यामुळे ज्या दिशेनं बुडबुळ असा आवाज आला त्या दिशेने त्यांनी बाण सोडला. तो बाण श्रावण बाळाच्या छाताळात लागला आणि छात्यात बाण लागल्यामुळे श्रावण बाळ रक्ताच्या थोऱ्यामध्ये पडलेला आहे. आवाज करतो, बाबा बाबा असा आवाज करत 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 राजा दशरथजीचे डोळे उघडले. म्हटले, मी तर पशी म्हणून बाण मारला होता, हा तर कोणातरी माणसाचा आवाज येतोय म्हणून आवाजाच्या दिशेने पळायला लागले. आवाजाच्या दिशेने आले, पाहतो तर काय त्यांच्या हृदयामध्ये लागलेला बाण पाहिलं. अरे रे 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 रे, पशुपक्षी म्हणून मारलेला बाण हा श्रावण बाळाला लागला. तिथं गेलं, विचारलं, बाळा तू कोण आहे? त्यांनी सांगितलंय, मी आंधळ्या आईवडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा, माझं नाव श्रावण आहे. इकडे काय करत होता शरवीच्या पात्रामध्ये? आईवडिलांची शेवटची इच्छा होती काशीला तीर्थयात्रा करण्याकरता गेलो पाहिजे म्हणून प्रवास करत असताना आईवडिलांना ताण लागली. म्हणून आईवडिलांचा नरडा शांत व्हावा, 2 घोट पाणी त्यांच्या नरड्यामध्ये उतरावं याकरता शरवीच्या पात्रात मी तुंबा भरून पाणी आणण्याकरता आलो होतो. कळत न कळत तुमचा बाण मला लागला, माझं नाव श्रावण आहे. दशरथ राजा रडायला लागले. रडता रडता दशरथाने सांगितले, बाळा मला माफ कर, माझ्याकडून फार मोठी चूक झाली, गलती झाली. श्रावण बाळानं शेवटचा श्वास घेताना विचारला, आपण कोण आहात? त्यांनी सांगितलं, मी अयोध्येचा दुर्भाग्यशाली दशरथ आहे. दुर्भाग्यशाली आहे. आधीच मला कोणतं पुण्यवान आशीर्वाद मिळत नाही, आधीच मी श्रापाने भंगलेला आहे, वरून आता माझ्याकडून हे पाप झाले, श्रावणा मला माफ कर. श्रावणजी म्हणतात, महाराज आपण अयोध्येचे नरेश दशरथ राजे आहात. तुमच्या चर्चा, तुमच्या कहाण्या, तुमच्या गोष्टी ऐकू ऐकू मी लहानाचा मोठा झालो आणि आज तुमचाच कृपा आशीर्वाद मला बाण स्वरूपात मिळाला. मी तुम्हाला मनातून माफ करेल, पण ज्याच्याकरता मी पाणी नेण्याकरता आलो आहे, ज्यांना तहान लागलेली आहे, जे रस्त्याच्या कडेला बसलेले आहेत आणि माझ्या आतुरतेने वाट पाहत आहे, कधी येईल माझा श्रावण, कधी पाणी पाजेल आम्हाला, कधी पाणी पाजून आमचं मन शांत करेल, त्यांचे आंधळे डोळे माझ्या दिशेने आहेत. मी तुम्हाला माफ करेल महाराज, पण माझे आईवडील माफ करणार नाही. शेवटचा श्वास घेताना दशरथजीला श्रावण बाळ बोलले, सांगितलं, हे बघा मी तर आता या ठिकाणी शेवटचा श्वास घेणार आहे, मरणार आहे, पण माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा, हे पाणी माझ्या आईवडिलांना नेऊन पाजा. दशरथजी विचार करायला लागले, नेमकं करावं काय, जावं कोण्या तोंडानं, एकुलता एक आहे. म्हातारपणामध्ये जर एखादा तरुण मुलगा मरत असेल, तो एकुलता एक असेल तर समजून घेतलं पाहिजे आईवडील त्याच दिवशी मेले म्हणून समजा. म्हातारपणामध्ये तरुण काठी कधी जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये तरुण मुलगा हा आईवडिलांचा आधार असतो, तो काठी असतो, तो घास असतो, तो पाणी पाजणारा ग्लास असतो. म्हणून अशा अवस्थेमध्ये पडलेले दशरथजी रडत आहेत, श्रावणा मला माफ कर. सांगितलंय, शर आला तो धावणी आला काळ, भिवडला श्रावण बाळ. शेवटचा श्वास श्रावणाने घेतला आणि दशरथजी तुंबा घेऊन दोघांकडे निघाले. हळुवारपणे चालतायत, शांत पावाने चालतायत. जावं कोण्या मनाने, पाणी पाजावं कोण्या मनाने, आवाज कोण्या मनाने द्यावा म्हणून मनामध्ये खेद व्यक्त होत आहे. काय झालं माझ्याकडून, काय करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो. परिणाम आवाज दिला यज्ञदत्तांनी, श्रावणा 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 2-4 वेळा आवाज दिले, तरी एवढे आवाज देऊन माझा श्रावण मला आवाज देत नाही म्हणून मनामध्ये शंका कुशंका निर्माण झाल्या. बाळा श्रावणा आला का रे? त्यावेळेस राजा दशरथाने यज्ञदत्ताच्या हाताला स्पर्श केला. आपल्या लेकाचा स्पर्श बापाला माहीत असतो, पण हा स्पर्श पुरुषाचा आहे म्हणून विचारलं, तुम्ही कोण? दशरथजी म्हणले, मी 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 अयोध्येचा दुर्भाग्यशाली, अयोध्येचा नरेश राजा दशरथ आहे. म्हणले, मग श्रावण कुठे गेला? मला माफ करा महाराज, पशुपक्षी म्हणून मी श्रावणाला शब्दवेती बाण मारला आणि तुमचा श्रावण रक्ताच्या थारोळ्यामध्ये शरवीच्या काठाला पडलेला आहे, तो माझ्याकडून मरून पावला, मला माफ करा. त्यावेळेस यज्ञदत्ती आणि शूद्रमती म्हणतात, माफ करण्याच्या योग्यतेचा राजा तू नाही. ऐका, माफ तुला केलं असतं, पण तू आमचा आधार संपवला, तू आमचा घास संपवला. एक लक्षात ठेव,
आम्ही वृद्ध असताना, आम्ही म्हातारे असताना आमचा तरुण मुलगा तू मारला. जा दशरथा, मी सुद्धा तुला श्राप देतो. ज्यावेळेस तू शेवटचा श्वास घेशील त्यावेळेस 4 पुत्रांपैकी 1 पुत्र सुद्धा तुझ्या मुखामध्ये पाणी टाकणार नाही. हा माझा श्राप आहे. वाईट वाटलं दशरथाला, मला श्राप दिला. पण आनंद या गोष्टीचा वाटला की मी बाप होणार आहे. विठाला विठाला. आनंद या गोष्टीचा वाटला की मी बाप होणार आहे. श्राप होता ना तुला पुत्र होणार नाही म्हणून, पण यज्ञदत्ताने दिला. तुला ज्यावेळेस तू मरशील त्यावेळेस 4 पैकी ज्या अर्थी 4 पैकी म्हणतात त्या अर्थी ते होतील. मग आता घडलेला सगळा वृत्तांत. अगोदर राजा कैकेयीच्या महालामध्ये गेला आणि कैकेयी मातेला सांगितला. कैकेयी माता म्हणली, थांबा, घाबरू नका, धीर सोडू नका, मी आहे ना, मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका, मी असली म्हणजे तुमचं सगळं काम झालं. राजा कुठलीही गोष्ट सगळ्यात आधी कैकेयीला जाऊन सांगायचे, नंतर सुमित्रेकडे जायचे आणि नंतर मग कौशल्याकडे जायचे. कौशल्या म्हणजे शीतल, सुमित्रा म्हणजे निर्मळ आणि कैकेयी 24 घंटे आरशाजवळच बसेल राहायची. कैकेयी आरशाजवळ, सकाळी उठले की आरसा, चहा घेतला की आरसा, 11 वाजता नाश्ता केला की फाउंडेशन. कैकेयी होती ती. महाराज म्हणतात बघा, महाली बसली होती ती पापिनी, वरून सुंदरपणा अभिमान राहे गर्भिणी नामा म्हणे. नामदेवरायाने कैकेयीचं तोंड भरून कौतुक केलं आणि वाईटही म्हटलं तिला, पापिनी म्हटलं. का पापिनी म्हटलं? राजा सगळी हकीकत कैकेयीला सांगत होती. कैकेयीला घडलेलं गोष्ट सांगितलं. म्हणजे काय झालं? म्हणे काय नाही, वनामध्ये गेलो होतो शिकार करण्याकरता, पण शब्दवेदी बाण न कळत माझ्याकडून श्रावणा लागला. आई वडिलांनी पाणी पाचता पाचता मला श्राप दिला. माझा एकुलता एक तू मारला. ज्यावेळेस तू मरशील त्यावेळेस 4 पैकी एकही घोट पाजायला राहणार नाही. आता काय करू? ती म्हणली, अगं चांगली गोष्ट आहे, तुम्हाला श्राप आहे, तुम्हाला पुत्र होणार नाहीत म्हणून, पण 4 पैकी एकही पाजणार नाही त्या अर्थी तुम्हाला पुत्र होणार आहेत. तुम्ही एक काम करा, कुळ गुरु वशिष्ठांकडे जा. रीत होती द्वापार युगामध्ये दुर्वास ऋषीकडे जायचे, महाभारतामध्ये भीष्म पितामहाकडे जायचे आणि सत्ययुगामध्ये कुळ गुरु वशिष्ठांकडे जायचे. म्हणून गुरुला विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नव्हते. गुरुजीकडे गेले. गुरुजीने सांगितलं, आता या पापापासून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणे एक काम कर. म्हणे काय? म्हणे ऋषी शृंगाकडे जा. ऋषी शृंगाकडे गेल्यानंतर ऋषी शृंगाकडे गेले. ऋषी शृंगाला सुद्धा हा सगळा वृत्तांत सांगितला. त्यांनी सांगितले, पापापासून मुक्त व्हायचं आहे ना, पापापासून मुक्त होण्याचं एकच कारण आहे, अश्वमेघ यज्ञ कर. अश्वमेघ यज्ञ केला. ऋषी शृंग कोण होते? कौशल्या आणि दशरथजी यांनी एक मुलगी दत्तक घेतली होती, तिचं नाव होतं शांता, आणि ती शृंग ऋषीला मुलगी म्हणून दिली होती, पत्नी म्हणून दिली होती. अर्थात दशरथ राजाचे शृंग ऋषी हे जावई होते. शृंग ऋषी प्लस कुलगुरु वशिष्ठ ऋषी या दोघांनी मिळून अश्वमेघ यज्ञ केला आणि ऋषीचा श्राप, साधूचा श्राप खरा व्हावा याकरता पुत्र कामिष्टी यज्ञाला सुरुवात झाली. कर्मधर्म सुदैवानं पुत्र कामिष्टी यज्ञ करत असताना त्या यज्ञातून अग्निभगवान प्रगट झाले. अग्निभगवान प्रगट झाले असताना नुसतं खाली हातानं नाही प्रगट झाले, हातामध्ये प्रसादाचं पात्र घेऊन जन्माला आले, प्रगट झाले. तो प्रसाद कैकेयीला सुद्धा द्यायला लावला, तो प्रसाद सुमित्रेला सुद्धा द्यायला लावला, तो प्रसाद कौशल्याला सुद्धा द्यायला लावला. पण कैकेयी विचार करत होती, प्रसाद खाल्ल्यानं कुठं मुलं बाळ होतात का? हे असं काही फळ खाल्ल्याने काही लेकरं बाळ होत असतात का? तुकाराम महाराजांनी अभंग खर्च केला. 9 कन्या पुत्र होती, कासया करणे लागे पती. 9 जर मुलं बाळ झाले असते तर विवाह सोहळे संपन्न झाले नसते. महाराज म्हणतात कैकेयीचा भाव नव्हता त्याच्यावर. म्हणून काय झालं? घार आली आणि कैकेयीच्या हातातला तो पिंड नावाचा प्रसाद उचलून घेऊन गेली. पुढे केशरी आणि अंजनी एका पर्वतावर तपश्चर्या करत होते. रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि भक्ताचं चरित्र इथंच थांबवायचं आहे. चरित्र कितीही असू द्या सज्जनांनो, ते संपत नाही. कारण भक्तसुद्धा अशा पद्धतीचा असला पाहिजे, रावणासारखा असला पाहिजे, लखनजीसारखा असला पाहिजे, हनुमंतरायासारखा असला पाहिजे. कैकेयीनं विचार केला, या यज्ञातून निघालेला प्रसाद, या प्रसादानं कुठं मुलं बाळ होतात का? आणि त्या प्रसादाकडे पाहते, विचार करते, घारवरून आली आणि घेऊन गेली. पुढे अंजनी आणि केशरी नंदन, केशरी पर्वतावर तपश्चर्या करतायत, त्यांना सुद्धा मुलबाळ नव्हतं. कर्मधर्म सुदैवानं त्या घारीच्या तोंडातला तो प्रसाद अंजनीच्या हातावर पडला आणि अंजनीच्या हातावर पडल्यानंतर अंजनीने तो सेविला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी
महारुद्र आले पोटी, नाही का? कर्मधर्म सुदैवानं कौशल्या मातेच्या उदरामध्ये सुद्धा बाळ खेळते, सुमित्रा मातेच्या उदरामध्ये सुद्धा बाळ खेळते. पण कैकेयीला प्रसाद मिळालाय म्हणून सुमित्रा मातेला दया आली, म्हणे आता हिला सुद्धा प्रसाद दिला पाहिजे, म्हणून तिला सुद्धा तो प्रसाद दिला. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी, वामंगी नंदिनी जनकाची, दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण, भरत छत्रगुण कैकेयी सुत, कर्म धर्म सुदैवानं मर्यादा पुरुषोत्तम कौशल्याच्या पोटी जन्माला आले. लखनजी सुमित्रेच्या पोटी जन्माला आले. सुमित्रेनं दिलेला प्रसाद कैकेयीनं खाल्ला म्हणून भरत आणि छत्रगुण जन्माला आले. आणि पुढे फार मोठं रामायण घडलं. आणि हे जन्माला आल्यानंतर रामनवमीपासून 6 दिवसांनी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 5:45 वाजता मारुतीरायाचं आगमन थाटामध्ये झालं. बोला बजरंगबली की जय. आणि पुढे ज्याच्या कृपा आशीर्वादाने मी या मृत्यू लोकामध्ये पाय टाकला, सत्ययुगामध्ये पाय टाकला, म्हणून मारुतीरायाने सुद्धा संकल्प केला, जिएंगे तो तेरे लिए आणि मरेंगे तो तेरे लिए. म्हणून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोने. म्हणून भक्ती करत असताना मारुतीरायासारखी करा, कारण भक्तीची कारापाष्टा देत असताना अनेक प्रकारचे संकट येतात. पण एकदा का भक्तीची गोडी तुम्हाला लागली ना, आशापासातून आपण मुक्त होतो, त्याला विषयाची आसक्ती निर्माण होत नाही. मग एकदा का भक्तीमध्ये पारंगत झाले की न लगे जन, न लगे धन, न लगे माता, न लगे पिता. तुम्ही भक्ती करत राहा. तुम्ही भक्ती करत असताना तुमच्या वाटेने अनेक प्रकारचे संकट येतील, पण देव म्हणतो माझी भक्ती करतोय ना, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आगत निवाराया. 3रं चरण निर्वाणी गोविंद, असे मागे पुढे काहीच साकडे पडून येदी. भक्ती करत असताना चिंता करू नका, तुमच्यावर कुठल्याच प्रकारचं साकडे म्हणजे संकट देव देत नाही, देव अशी ग्वाही देतो. म्हणून याच्याकरता काय केलं पाहिजे महाराज? एखाद्या गावामध्ये जर सप्ताह होत असेल, झालं कीर्तन, एखाद्या गावामध्ये जर सप्ताह होत असेल, कीर्तन आटोपल्यानंतर पट्ट्या उचलण्याचं काम करा, हे पुण्याचं काम आहे. एखाद्या गावामध्ये सप्ताह होत असेल आणि गावामध्ये प्रत्येक वारकऱ्याला अन्नदान मोठ्या प्रमाणात होत असेल, तुम्ही बाटली घेऊन भाजी पोळी वाढण्याचं काम करा, पुण्य होईल. कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहा, पुण्य होईल. कीर्तनामध्ये बसणाऱ्या श्रोते मंडळींना पाणी पाजण्याचं काम करा, पुण्य होईल. याला म्हणतात सत्यकर्म. याचं कारण आहे, तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या, या संकटापासून मुक्त करण्यासाठी देव समर्थ आहे. फक्त तुम्ही सत्याच्या मार्गाने चाला, असत्याच्या मार्गाने चालू नका. तुका म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय. सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. सातत्याने साधू संतांनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गाने आपण शेवटपर्यंत चाला. तुमच्यावर कुठलंही संकट आलं ना, ते संकट निवारण करण्याचं काम माझा परमेश्वर करतोय. बघा, यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये 9 ते 11 या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत. या ठिकाणी जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण या ठिकाणी आल्यानंतर काही मंडळी भेटली. त्या मंडळींनी सांगितलं, महाराज आम्ही प्रत्येकाने आपापली सेवा या ठिकाणी वाटून घेतली,
बघा, तुम्ही जी सेवा या ठिकाणी वाटून घेतली ना, ती आमच्यापेक्षा जास्त पुण्य देणारी आहे. आमच्यापेक्षा जास्त पुण्य देणारी आहे. फक्त एकच आहे की जास्त कार्यक्रम टामटुमही करू नका आणि जास्त कमीही करू नका. जी रेंज आपली तो आपण सुरुवात केलेली आहे, ही रेंज शेवटपर्यंत टिकून ठेवा. नाही तर बऱ्याच गावाला आम्ही जातो आहे, महाराष्ट्रभर फिरतो आहे. सकाळी धामधूम असते, दुपारी टामटूम असते आणि संध्याकाळी सामसूम असते. सप्त्याविषयी बोलतो मी. पहिल्या वर्षी असं मोठा कार्यक्रम करतात, दुसऱ्या वर्षी म्हणतात नाही बाबा झेपत नाही, फार लोक जेवतात, वर्गणी द्यावी लागते. असं करू नका. धामधूम टामटूम सामसूम झाल्यापेक्षा जी लेवल आपण या ठिकाणी उभी केलेली आहे ना, ही लेवल शेवटपर्यंत टिकून ठेवा. एक दिवस आपल्या गावचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. ही ताकद आहे परमार्थाची ताकद आहे. म्हणून आपण सुंदर नियोजन या ठिकाणी केलं. अंकिताताईच्या मुखारविंदातून शिवपुराण कथा आपण या ठिकाणी ऐकत आहात. आज तिसऱ्या दिवसाची सेवा त्यांनीसुद्धा या ठिकाणी समर्पण केली असेल. माझ्या वाटेला ही तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आली. खरोखर हे माझं भाग्य आहे, ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा सुयोग मला प्राप्त झाला. आमचे पाहुणे श्री पांडुरंग काका टाकसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं. आमच्यासोबत आलेले आमच्या मौनी बाबा संस्थांचे कर्मचारी विठ्ठलदादा असतील, अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजचे कर्मचारी बाळूदादा स्पेशल ऑपरेटिंग करण्यासाठी आले. या ठिकाणी मृदंगाची साथ सुंदर दिली गजानन महाराजांनी. वैभव महाराजांनी सुंदर चाल गायले. इकडे नंदकिशोर महाराजांनी फार सुंदर या ठिकाणी साथ दिली. आणि खरं सांगू, साऊंड सिस्टीम करता एकदा जबल टाळ्या वाजवा. हा भागवत दादा इतका गरीब पोरगा आहे, ते सगळं सामान तसंच टाकून देतो घरी जातो. तुम्ही त्याला अजून ओळखलं नाही, तो तुमच्या गावात नवीन आहे, पण त्याला सोडू नका. जीवाचं रान करून हे साऊंड सिस्टीम लावण्याचं काम करत असतात. मला आपल्या गावातले 7-8 फोन आले, म्हणले महाराज सिस्टीम कशी आहे. म्हटलं तुम्ही मन मोकळ्या मनानं सिस्टीम लावा, तुम्हाला कुठल्याच प्रकारची कमतरता येणार नाही. सामान सगळं नवं आहे, थोडं ऑपरेट करायला मागे पुढे होते, म्हणून चिखलीहून स्पेशल ऑपरेट करण्यासाठी माणूस आणला. आमचे बाळूदादांनी ऑपरेट केलं. आणि आज ज्यांनी हे संपूर्ण कीर्तन या ठिकाणी टिपलेलं आहे, गजर मुक्ताबाईचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणार आहे. म्हणून या दादाने 2 तास माझं कीर्तन या ठिकाणी टिपलं, त्याबद्दल माझ्याकडून तुम्ही एकदा टाळ्या वाजवा टाळ्या. म्हणून झालेली सेवा समर्थ सद्गुरू संत सम्राट योगीराज गजानन महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. फक्त जाता जाता मी सगळ्यांना एक त्राप देतो की ज्यांना ज्यांना हात असतील, त्यांनी हात वर करा असे मस्त. शाबास. ज्यांना असतील त्यांना विकू द्या. ज्यांना हात असतील त्यांनी मस्त हात वर करा आणि माझ्या पाठीमागे म्हणा सगळ्यांनी थाप टाका. हरे रामा राम राम हरे हरे, हरे रामा हरे राम. टाळी वाजवा टाळी. राम हरे हरे, हरे रामा हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे बली की, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की.